राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाक कंपनी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, या सततच्या ज्या अशा पावसाच्या वातावरणामुळे टोमॅटोमध्ये आपले खूप बरेचसे नुकसान झालेलं आहे। एकतर सतत पाऊस आणि त्यामध्ये एक ढगाळ वातावरण आणि यामध्ये बुरशी लागण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात। तर टोमॅटोच्या बुडापाशी बघू शकता तुम्ही, हे जे बूड आहे या बुडापाशी इथं बुरशी लागल्यामुळे हे पूर्ण झाड ते सुकून नंतर वाळून जातं। हे सतत पाऊस चालू असल्याने जमीन ओली राहते, जमीन ओली राहिली की बुडापाशी बुरशी तयार होते, बुरशी तयार झाले की झाड वाळायला सुरुवात होते। तर अशा वातावरणामध्ये आपल्याला फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठीच आपण आज फवारणी घेणार आहेत। तर कोणती घेणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, आपण त्यामध्ये सर्वप्रथम एक कीटकनाशक वापरणार आहे। तर त्यामध्ये बघू शकता तुम्ही, हे शार्प नावाचे कीटकनाशक आहे। यामध्ये ॲसिटामिप्रिड 20% SP घटक आहे। तर यामुळे आपल्याला पांढरे माशी, थ्रिप्स वगैरे कंट्रोल करण्यासाठी मदत होते। तर हे प्रतिपंप आपल्याला 15 ग्रॅम वापरायचं आहे। दुसरं त्यामध्ये आपल्याला एक बुरशीनाशक वापरायचं आहे। त्यासाठी आपण हे रोको घेतलेला आहे। यामध्ये थायोपिनाइट मिथाइल 70% WP हा घटक आहे। याची आपल्याला वरतून फवारणी करायची आणि खालून ड्रिंचिंगही करायची आहे, जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला बुरशीनाशकपासून झाडाची बचाव होईल। हे आपल्याला प्रतिपंप 20 ग्रॅम वापरायचं आहे। आणि अशा वातावरणामध्ये शक्यतो काळजी घ्यायची की जे आपण बुरशीनाशक वापरणार आहे ते सिस्टमिक असणं खूप गरजेचं आहे। सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट फंगिसाइड वापरू शकता, पण या अशा काळामध्ये सिस्टमिक वापरणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून हे झाडाच्या आतमध्ये जाऊन खूप दिवसापर्यंत आपल्याला रिझल्ट देऊ शकेल। कॉन्टॅक्ट फंगिसाइड फक्त एका जागेवर पडून असतं आणि हे सिस्टमिक असतं। हे वरतून फवारणी केल्यानंतर ते झाडाच्या पानाद्वारे त्याच्या आतमध्ये शिरामध्ये जातं आणि याचा खूप दिवसापर्यंत रिझल्ट असा आपल्याला बघायला भेटतो। कोणतेच बुरशीनाशक तुम्ही परत परत वापरू नका। तुमचं म्हणणं की थोडंफार उरलं की आपण दुसऱ्या फवारण्यामध्ये वापरू, तसं नाही। कोणतेही बुरशीनाशक वापरा तुम्ही, पण आलटून पालटून मारू शकता, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट चांगला भेटत जाईल। तर त्यामध्ये आपण एक खतसुद्धा वापरणार आहे। सध्या आपल्या टोमॅटोची कंडिशन म्हणजे टोमॅटो लागलेले आहेत, तर त्यामध्ये आपण 05234 हे विद्राव्य खत वापरणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त फुटवा लागेल आणि सध्या लागलेल्या टोमॅटोची साईजही वाढण्यासाठी चांगली झाडाला मदत होईल। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा।